हाय गाईज, आज आम्ही ना चाललो आहोत नवरदेवाच्या इथे, कारण की ना आज नवरदेवाच्या जाण्याच्या सवासण्या. हाय गाईज, आज जाण्याच्या सवासण्या आहेत तिथे. तर जे रूढी परंपरेनुसार चालत आलं आहेत त्याच करायच्या आहेत. तर आम्ही गेलो आहोत मावशींच्या इथे. तिथे गेलो तर नवग्रहांची पूजा झालेली होती आणि बाकीची तयारी ही चालू होती बायकांची. हे बघा, इथे स्वयंपाकाची तयारी चालू होती. तोपर्यंत आपण काय बसून चालणार नाही म्हणून घेतला कढीपत्ता साफ करायला. त्यानंतर हे बघा, या दोघी करत होत्या जाण्याचं स्वयंपाक. तर खाली गेले, खाली चाललं होतं बदाम कट करण्याचं काम. ते कशासाठी सांगतेच नंतर. तर वरती गेलो तर आजींचं चाललं होतं शेंगा फोडायचं. मी पण तिथं भांडे घासू लागले मामींसोबत. हे बघा, काय करणार, ऊन तर खूप लागत होतं. तर घेतले भांडे घासून. त्यानंतर आहे ना खाली आलो तर खाली चालली होती कढीची तयारी. या दोघींनी मिक्सर लावलं होते बघ. या दोघी कोथिंबीर नेसत होत्या. या दोघींचं चाललं होतं मणी ओवायचं काम. हे बघा, ते झाल्यानंतर हे सामान घेऊन चालल्या खाली. कढीचं सामान चाललेलं होतं खाली. हे बघा, त्यानंतर मी नेलं हे खाली. हे बघा, खाली हे सर्व सामान ठेवलेलं होतं. ताईंचं बघा लापशा हलवायचं काम चालू होतं. बघा, त्यानंतर पन्नावरती गेले आजींसोबत, शेंगा फोडू लागले. बघा, तिथून खाली आले तर जाण्याचं जवळजवळ स्वयंपाक झालेला होता. थोडेसे तिथंही मी पोळ्या करू लागले. तर हिंदवीने असं काहीतरी केलं होतं. हिंदवी कुठे जाईन तिथं काही करत राहतेच. असं शांत बसेल तर ते नाही. त्यांनी आईंचं मध्ये चालू, माझे भजे बघा कसे झाले ते बघा. बघा, भजे तर मस्त झाले होते. त्यानंतर परड्यावाल्या आल्या. परड्यांनाही मावशीने आधी पाणी लावलं, नंतर हळदी कुंकू लावून घेतलं. हे बघा, हळदी कुंकू लावल्यानंतर त्यांनी परड्या भरून घेतल्या होत्या. बघा, तेव्हापर्यंत आईने सर्व हळदी कुंकू लावलं. परड्यावाल्या आलं, त्यांची गाणं चालू झालं. वावळीत गांबा तुला सांज सकाळी, वावळीत गयाबाई तुला सांज सकाळी, वावळीत गांबा तुला सांज सकाळी, वावळीत गयाबाई तुला सांज सकाळी. सगळं आमच्यावर बसलंय वाटतं. हळूहळू घ्या म्हणा आरती. वरल्यानंतर खाली आले तर खाली बायका येऊन बसले होते. तोपर्यंत यांचं ताट भरायचे कामं चालले होते. बघा, ताट भरल्यानंतर वाढायलाही व चालू गेले. ते मला तर बसवलं होतं सवाशीन म्हणून. तर हे बघा, नंतर जेवायला बसल्यानंतर हे बघा असं काहीतरी झालं. स्वयंपाक असा मेन्यू होता. त्यानंतर हे बघा, हिंदवीचं तर नुसतं आमटीच प्यायची, कढी प्यायचं काम चालू होतं. आम्हाला ना आजच अशी डेकोरेशनची तयारी करून घेतली आम्ही. हे बघा,
त्यानंतर लहान मुलांचं इथे काहीतरी चाललं आहे बघा, ते डेकोरेशनची तयारी करत होते. हे बघा डेकोरेशनची तयारी चालूच आहे आमची. तिथून पुढे मी आणि दीदी गेलो ब्युटी पार्लरला. तर इथे आईंचं चाललं होतं मेहंदी लावायचं. मी हे ॲयब्रो करून घेतलं. हे बघा ॲयब्रो झाल्यानंतर मी तिथून माघारी येईपर्यंत तर आहे ना डेकोरेशन अर्धं तरी झालेलं होतं. हे बघा अर्धं डेकोरेशन अशी इतकं छान दिसत होतं. त्यानंतर हे फुल डेकोरेशन बघू शकताय तुम्ही. फुल डेकोरेशनमध्ये रांगोळीनंतर त्या दोघांचा एक फोटो आहे. हे प्री वेडिंगमध्ये काढलेले फोटो आहेत. त्यानंतर असं डेकोरेशनमध्ये नाव फुलांचं काढलेलं होतं आम्ही. त्यानंतर हे फुल डेकोरेशन असं होतं. खूप छान वाटत होतं. मला तर खूप आवडलं. त्यानंतर जात्याही असं सजवलं होतं आम्ही. जात्यालाही सजवून घेतलं होतं बघा. हो एकत्र नव्हतं केलं आम्ही, वेगळं सजवून ठेवलं होतं जातं. हे बघू शकता तुम्ही कशी डेकोरेशन होतं ते मला सांगू कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मंडपवाल्यांचंही मंडप लावायचं काम चालूच होतं. हे बघा किंवा उंच चढलेत ना बापरे. त्यानंतर यांनी हळकुंड खलबत्त्यामध्ये कुटून घेतले अगोदर बघा. या मावशीने नंतर सर्वांनी ना ते गाठी बांधून घेतल्या. 7 गाठी असतात. चला तर मग बाय बाय. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की